श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवरती. तर काल आपलं हरतालिका पूजन झालं आणि आज हरतालिकेचं विसर्जन आहे. तुम्ही बघू शकता हरतालिकेला नैवेद्य दाखवून मग आम्ही हे हरतालिकेचं आता विसर्जन करत आहोत. हरतालिका अशी ताम्हाणात घेतली आहे आणि मग ते आता सचिन आमचा होळावरती जाऊन विसर्जन करेल. मी जात नाहीये विसर्जनाला, कारण का घरात आता गणपती पूजन पण आहे आणि नैवेद्याचं जेवण पण करायचं आहे, त्याच्यामुळे मी जात नाहीये. तो जातो आहे. तर तुम्ही बघू शकता किती शांतता आहे गावी. कसल्या गाड्यांचा आवाज नाही, गोंधळ नाही. निसर्गाच्या सान्निध्यात हे सण असे खूप छान साजरे केले जातात. बघू शकता तुम्ही आजूबाजूला कौलारू घरं आहेत आणि हिरवंगार सगळं वातावरण झालंय. सगळीकडे हिरवळ आहे आणि हा पक्ष्यांचा किलबिलाट. अशी शांतता आपल्याला मुंबईत मिळू शकतच नाही. ही शांतता आपल्याला कोकणातच मिळणार. म्हणून ह्यासाठी आपण कोकणात आलं पाहिजे आणि हे सण साजरे केले पाहिजे. आपल्या मुलांनाही दाखवलं पाहिजे. आम्ही तर न चुकता दरवर्षी येतो गणपतीला. हा इथे बाजूला गुरांचा गोठा आहे आणि ही सगळी आमची वाडीतलीच घर आहेत सगळी. आता तुम्हाला पाण्याचा हळूहळू आवाज येईल, पाण्याच्या खळखळाटाचा. भरपूर पाणी आहे व्हाळाला, कारण पाऊसच लागतोय, त्याच्यामुळे व्हाळाला पाणी खूप आलंय. बघा तुम्ही. तर अशा प्रकारे हे हरतालिकेचं विसर्जन झालंय. तर आता इथे गणेश पूजन चालू आहे, गणपतीची प्राणप्रतिष्ठा. आणि आज भटजी लवकर आलेत, कारण आम्ही कालच त्यांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही आमच्याकडे या, लवकर या, तयारी सगळी केलेली असेल. त्याप्रमाणे भटजी लवकर आलेत, अगदी बरोबर 9 वाजता आलेत. नाहीतर ते एकदा परत गेलेत ना की मग खूप उशीर होतो. मग ते 1 काय 2 काय किती वाजतात. ह्या वेळेला लवकरच आले आणि सगळी तयारी होते.
तर हे गणपतीचे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मग आरती केली. आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवला आणि मग नैवेद्यामध्ये 5 प्रकारच्या भाज्या, वरण, भात, पुरी, मोदक असे सगळं पदार्थ बनवलेले. तर आज तुम्ही बघत असाल मी गावाला आली आहे गणेशोत्सवासाठी. तर आज आहे आपल्या गणपतीचा पहिला दिवस. आज आपल्या गणपतीचं आगमन झालं. आम्ही शनिवारीच निघालो मुंबईवरून गावी यायला. आणि काय झालं, मोठा मुलगा सुद्धा माझ्याबरोबर येणार होता, पण मध्ये आपल्या मुंबईत पाऊस भरपूर लागला, त्याच्यामुळे त्याचे पेपर पोस्टपोन झाले. त्यामुळे मिस्टर आणि ते येऊ शकले नाहीत. मग छोटा मुलगा आणि मी असं आम्ही दोघं पुढे आलो आहोत गणपतीची पूर्वतयारी करायला. गणपतीची पूर्वतयारी सगळी झाली, सगळं डेकोरेशन वगैरे केलं आणि फायनली आज आपले गणपती आले आहेत. आणि आज मग सकाळी लवकर उठून घरातलं सगळं आवरून गणपती आम्ही पूजला. म्हणजे भटजी आज लवकर आले, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी 9 वाजताच भटजी आले. नशीब आमची सगळी तयारी होती म्हणून, नाहीतर मग एकदा भटजी परत निघून गेलेत ना की मग खूप उशीर होतो. ह्यावेळेला आम्ही ठरवलेलंच की सगळी तयारी करून ठेवायची, भटजी आले की पटकन गणेश पूजन करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आमचं गणेश पूजन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आमच्या इथे भटजीच येतात गणेश पूजनासाठी. त्यांनी पूजा केल्याशिवाय आम्ही गणपतीला फुल घालू शकत नाही. तर आमचं आता गणपती पूजन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आज खूप पाऊस आहे. म्हणजे काल हरताळका होती, हरताळकेपासूनच पावसाला इथे सुरुवात झाली. आधी नव्हता तेवढा पाऊस, ऊन होतं, मध्येच अशा 1-2 सरी अशा लागल्या. तर पण कालपासून ज्या पावसाला सुरुवात झाली आहे ना, तो आजही आहे. बघू शकता तुम्ही बाहेर किती पाऊस लागतोय. आता जरा बारीक झालाय पाऊस, पण वातावरण एकदम थंड झालंय. तुम्ही तिकडे त्या डोंगरावरती बघू शकता, तिथे पाऊस लागतोय. हे सगळं सफेद सफेद दिसतंय ना, तिथे सगळं पाऊस आहे. आणि एकंदरीत आमचं सगळं जेवण वगैरे झालंय, मोदक झालेत. आता आजपासून आरती भजन असं सगळं चालू असेल, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. आज रात्री आरतीसाठी येतील आणि उद्यापासून भजनं चालू होतील. तर गणपतीत खूप मजा येते. गणपतीत कसं वातावरणही थंड असतं, पाऊस ऊन असं दोन्ही मिक्स वातावरण असतं, त्याच्यामुळे खूप बरं वाटतं. आणि ह्या निमित्ताने आपण सगळे एक कुटुंब एकत्र येतो. तर आता माझा मोठा मुलगा आणि माझे मिस्टर ते सुद्धा येणार आहेत. आता बघूया त्यांना तिकीट कधीची मिळते, पण बहुतेक ते शुक्रवारी निघतील. प्रसन्न आणि मंगलमय झालेलं आहे ना, खूप शांत वाटतं. म्हणजे मी आल्या दिवसापासून माझी कामं चालूच आहेत, पण असं थकवा नाही वाटत. इकडे आल्यावरती फ्रेश वाटतं. नाही तर मुंबईत आपण एक काम केलं की लगेच थकायला होतं, इकडे अजिबात थकायला होत नाही, उत्साह असतो. तर बघू शकता आता वातावरण किती छान झालंय, ग्रीन ग्रीन सगळीकडे झालेलं आहे. आणि हे आम्ही ना वरून शूट करतोय. तर चला, तर मग आपण गणेशोत्सव साजरा करूया. ह्या वेळेला गणेशोत्सवात पाऊस हा असेलच, त्या पावसात आपण गणेशोत्सव साजरा करूया. तुम्हीही आमच्या गणपतीच्या दर्शनाला. तर चला, तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.